पूर्वी एखादी गोष्ट आठवायला लक्षात यायची की नाही म्हणून ते पदराचं असं गाठ बांधून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी ती हाताला लागायची. मग तिला विचार, एवढी हुशार कशा करता गाठ बांधली होती? म्हणजे काही काही डोकी इतकी तयार असतात. मग नवरा म्हणला का? अहो म्हणले काहीतरी खूण गाठ बांधली होती. हा की गाठ बांधल्यावर लक्षात यावं काम का, पण तेच विसरलं. बरं झालं. म्हणजे आता कळलं का तुम्हाला खूण गाठ? म्हणून आताच्या बायका कुणी बांधतच नाहीत. त्यांना लक्षात ठेवण्यासारखं नवऱ्याच्या बद्दलचं काहीच नसतं. त्यामुळे आता तसं खूण काय, म्हणजे आठवणीने आमचं चहा करायला पाहिजे, आमचं करायला पाहिजे, तसं काही नाही. का हो तुम्ही काही लक्षात? अहो काय नाही, ते बाहेरूनच खाऊन येतात आणि आम्हाला पुढे घेऊन येतात. धन्य. तेव्हा आता त्या खुणगाठी वगैरे सगळ्या संपल्या. आता बघा इथे एका तरी बाईने मारली आहे का कुणी? अहो काय एवढा समाज फुला, एका बाईने गाठ मारली नाही? तुमच्या लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आहे का? मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवलं. एकाही बाईच्या पत्रात माझी खात्री आहे. का पूर्वीच्या म्हाताऱ्या बघा त्या 9 वारी पात्राच्या बरोबर ती गाठ अशी लुंबत असायची. आणि ते काय व्हायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी ती सुटायचीच नाही. म्हणजे गाठ सुटायची नाही आणि काय कशा करता मारली हे आठवायचं नाही. इथे सुटत नाही आणि इथे आठवत नाही, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन. त्यामुळे संसार उत्तम चालत होते. असं गुप्त राहे व्यवहाडिया बुडी लपे हिवराचिया खोडी अयोध्ये देखोनी विकल्प धाके चढी कापे. पण काय झालं, अयोध्यात ती संचार करत असताना विकल्पाला कापर फुटलं. आता कुठे दडावं? विकल्प धाके चळे कापे जेथीचा ते स्वयलपे शिरामदर्पे साशंक. त्याला वाटलं आपण एंट्री करायला राम आला तर. मग गुप्त राहे वेवडिया बुडी लपे हिवराचिया खोडी. हिवराचं झाड असतं की नाही, त्याच्या खोडामध्ये तो जाऊन बसला, तिथे लपून बसला. निळीचा सुनीळ झाडी देऊनी जडी स्वयराय म्हणून ते झाड जाणे अपवित्र म्हणती सज्जन. हिवराची झाड सावली सज्जनी जैसी वाळली तैसे पुण्य डावलोनी गेले अभक्ता ते. अशी ज्ञानेश्वरी सुद्धा ओवी. हिवराची झाड ते लवकर बघायला मिळत नाही. मी बघितलं होतं, मला आठवलं का ते आमचे माधवबा आलेत म्हणून. त्यांनी हातच वर केला बघ. त्यांच्या गावाला बैलगाडीने निघालो होतो आणि त्या रस्त्यात मी विचारलं ते हिवरा. त्यांनी सांगितलं हे बघितलं का महाराज, हे हिवराचं झाड. हिवराचं झाड मोठं गमतीचं असतं, एरवी दिसतच नाही, दिसूच नाही. हिवराचं झाड मोठं अवघड असतं, त्याच्या खाली जाऊन कोणी बसत नाही. या झाडा वेगळा काही विकल्प सरस्वा या ठाव नाही. या लागी ते निंदे पाही सर्व कार्या पवित्र. कळिंग फळी आवडी भारी सेविता ती प्रतिकारी विकल्प संचरला भितरी क्षणामाधारी व्यापिले. मातुळ दौडून या भरत मागे अभिषेक रघुनाथ केवळ बुडा हा दशरथा त्यानर्थामा. राज्य झालिया श्रीरामासी भरत होईल परदेशी कैकेयी होईल कौसल्या दासी. वा मग आम्हासी सुख कैचे ऐसे. अरे कैकेयी जर रामाला अभिषेक झाला तर कैकेयी कोण होईल? कौसल्याची दासी होईल. हे आम्हाला सहन कसं होणार? आम्ही काही सामान्य नाही, माहेरून आलोय. माहेरची दासी आहे, मला कशा करता इथे पाठवलंय? तिचं पद खाली गेलेलं बघण्याकरता का नाही? माहेरून एवढ्या करता पाठवलंय की तिला सासरच्यानी कोणी त्रास देऊ नये आणि झालं तर आम्हाला कळवा. मग मी कशा करताय? ऐसी भावना भावनी रामराज्याचा द्वेष मनी मंथरा क्रोधाग्नी होनी कैकई भुवनी प्रवशली. मंथरा सहशे रामाती द्वेषी अंगण धाडी
द्वेष भवेसी पुढे असता रामासी रजतापासी लोटिले. काय घडलं? अंगणात आली पुढे राम दिसला. राम दिसल्यावर तिने झडता कचरा त्याच्या अंगावर टाकला. माझं म्हणणं लक्षात आलं का तुमच्या की माणसाच्या मनात द्वेष मत्सर निर्माण झाला की तो इतका अंध होतो की त्याला काय करतो हेच कळत नाही. म्हणून जरा सावध वागा, सावध राहा. या जगाने रामाच्या अंगावर सुद्धा कचरा उडवायला मागे पुढे बघितलं नाही तर तुमच्या आमच्यासारखे द्या सोडून. जे कचरा उडवण्याचा प्रयत्न करतात ते मंथरेच्या पोटी आले असं समजावं. माझं बोलणं कळलं का? याच्यापेक्षा दुसरं उत्तर माझ्याकडे नाही का? कचरा उडवण्याकरता एकही सुटला नाही. राम सुटला? हो नाही. या मंथरे सोडून द्या, पुढचं चरित्र बघा. अनेकांनी कचरा उडवण्याचा प्रयत्न केला. जशी जशी माणसं मोठी होत जातात तसे कचरे उडवणारे पुष्कळ भेटतात. हे जीवनाचं एक सत्य, हेच याच्यातून कळतं. राम म्हणे मंथरेसी द्वेषे वरतेन पासी ते तू अदुमक कुब्जावसी श्रामतिसी शापिले. अगं माझ्या अंगावर कचरा उडवतेस खाली मान घालून, पण लक्षात ठेव तीच पुढच्या अवतारामध्ये खाली मान कधी वर डोकं करून तुला बघता येणार नाही, अशी कुब्जावशील. त्याचे शापाचे प्राप्तीसी पावले भरता अगदासी या लागी कुब्जा हे तिसी स्वभावीसी निजराम. रामराज्या सोहळा जवजव मंथरा देखे डोळा तव तो क्रोध चढे बळा. काय एखादा आपल्या जावेचा जिचा आपल्याला बरं वाटत नाही आणि तिच्या मुलाचं लग्न कार्य चांगलं होतंय, मंडप चांगला, थाट चांगला, अगदी जेवण सुद्धा 200-300 रुपये ताट, असं बघून काही बरं वाटतं का तिला? आमच्या वेळेला आम्ही असं केलं नाही. असला वायपट खर्च आम्हाला आवडतच नाही. आम्ही आपलं सामान आणून दिलं आणि 100 रुपये रोजाचा आचारी लावला. असला वायपट खर्च आम्हाला आवडत नाही. करताच कुठून नाही तर. माझं म्हणणं कळलं का? काय मंडपण अमकन तमकन उगीच वेस्ट ऑफ मनी. काय पण पोटातला द्वेष सांगत नाही. मंथरा रामराज्ये मानसी सुख गुडिया तोरणियाती हरिक ते तुझा आले महादुःख. बघा एखाद्याचं सुख बघून दुसऱ्याला कसं दुःख वाटतं हे मंथरा आणि रामातलं हे बघून यावं, तेव्हा तुम्ही आम्ही विसरून जा. माझं बोलणं कळलं का? हा द्वेष क्रोध मत्सर एकदम टॉप लेवलला गेलाय. टॉप लेवलला जर हा आहे म्हणजे रामापासून तर खालच्या तुमच्या आमच्या घराघरामध्ये अगदी शेवटच्या लिंक मध्ये एखाद्या गड्याला चांगलं काम मिळालं चांगल्या घरचं, आता तुला काय बाबा मोठ्याच्या घरचा गडी तू. अरे पण गडीच ना. म्हणजे एका गाड्याला आपल्यापेक्षा आम्हाला काय 4 घराचं काम करावं लागतं. तुला एका घरातच तेवढे पैसे मिळतात, तू काय मोठ्याचा गडी झालं. म्हणजे तिथे सुद्धा द्वेष आला. मी काय सांगितलं, आता इतक्या लेवलला जर द्वेष मत्सर आला आणि सुरू कुठून झाला? रामापासून. म्हणजे मधले तुम्ही आहात का नाही? ऐकोनी मंथरा उग्रवाणी जळे केळी पोफळी वाढती ते जळस्तोत्राल्या मूळप्रती तेने चित्रे वृक्ष उलथली ते नाशस्थिती तुझाली. मी रायाची पड्यंती येणे भ्रमे तुझ पडली भ्रांती. ए कैकई माहेरची असल्या कारणाने अरे तुरेच बोलत होतो. ए कैकई कोटच्या भ्रमात आहेस. तुला वाटतं मी राजाची आवडती आहे, बरोबर आहे, पण आवडती असून राज्य कुणाकडे? राज्य कुठे जाईल बघ.
ऐकुनी मंथरा उग्रवाणी कैकई सौभाग्य शिरोबणी तिसे पुसे आश्वासोनी क्रोध कैसे नि तुझा आला. म्हणजे काय झालं, अजून लांब होती ती, अजून तिचं डोकं फिरलेलं नव्हतं. अगं बाई म्हणली, असं कसं बोलतेस, तुझं कोण काय अपमानिले, तुझं कोणे काय गांजिले, तुझं कोणे काय बोलिले ते मद वाहिले सांग बा. तू माझी जीव लग होसी, कधी क्रोध नाही देख तुझ पाशी. क्रोध सांडावा मद सांगसी, ते तू दुःखी होसी अति क्रोधे. तू गर्वित राज्य वैभवेसी, ते राज्य राजा देतो शिरामासी. अगं तू गर्वित झालेस नुसत्या साड्यान पातळ घेऊन. तुला असं वाटतं कौशल्यापेक्षा दागिने माझ्याकडे आहेत. हो, राजा तिकडे कधीतरी जातो पण मला एक दिवस सुद्धा विसरत नाही. दे सोडून. तुझा आले दुःख शोक गण त्या माझे मी अति निमग्न. अगं तुला कळत नाही, वैभव गेले कौशल्येसी, तू नेणसी मूर्खत्वे. तुझ्या वृद्धी मी वर्धमान, तुझे नि सुखे संपन्न. अगं तुझी वृद्धी झाल्यानंतर मला बरं वाटतं. राज्य वैभव दे सोडून, राज्य विझल्या श्रीरामासी, दास भागू तो भरतासी. अरे त्याला जेव्हा राज्य देईल तुला तेव्हा तुला काय येईल. ऐकोनीची मंथरेचे वे कैकई सुख संपन्न, रत्न खचित कंठवर्ण दिधले आपण मंथरेसी. काय बोलली माझी बाई, किती सुंदर बोलली. गळ्यातला लगेच हार काढून गेला. कोणाच्या बापाचा? हिला लागून काढ. कंठीचे पद कामोलोक मंथरेसी देऊन देख, रामराज्याचे सर्वसी सुख तुझी का दुःख मानसी. अजून चांगली आहे ती. का दिलं पद कळलं का? उगीच काहीतरी बोलू नको, जरा गप्प बस. राग आला असेल तर तेवढे एक 5 रुपये बक्षीस घेऊन गप्प बस. आता आपल्यासारखा 2 रुपये दिला तर ती राणी म्हणजे ते काय होतं, ते एकदा वापरलेलं रोज वापरत नव्हते म्हणून ते रोज दान देत होते. स्टँडर्ड हाय होता. अहो इंग्लंडची राणी बिणी अजून आहेत ना, आत्ता सुद्धा तसंच आहे. ते एकदा घातलेला ड्रेस पब्लिक फंक्शन मध्ये पुन्हा रिपीट होत नाही. त्यातले बूट, त्यातले मोजे, त्यातले हॅट, त्यातले हे घड्याळाचे पट्टे, ते कधी रिपीट करत नाही. इंग्लंडच्या राणीला बाहेर फिरायला जाताना त्याच ड्रेसमध्ये पुन्हा बघत नाहीत, दिसत सुद्धा नाही. आता सध्याची राणी जर एवढी तर तेव्हाची केवढी. म्हणजे खऱ्या अर्थाने राणी ही खऱ्या अर्थाने राणी नाही. हिच्यावर सुद्धा सगळा पार्लमेंटचा कंट्रोल आहे. मग कंट्रोल असताना एवढा ऐश्वर्य, तर ज्यांच्यावर कंट्रोलच नसता ते ऐश्वर्य किती असणार.